चला सामन्याला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. ते म्हणजेच राहुल भोर आणि सिमोन. सिमोन स्ट्राइक वरती. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक फलंदाजाचा खेळ खलास. सिमोन बाद झालाय. दोन्ही गावातील संघ आहेत आणि त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं समोरचा खेळाडू खेळतोय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर गावदेवी नागले या संघाची जी फलंदाजी आहे त्या फलंदाजांना पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवण्याचं काम आई माऊली हा संघ करण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहतोय नवीन फलंदाज तुषार परेड मैदानाच्या आतमध्ये येतोय. तुषार याचा पुढचा चेंडू तुषार याने खेळलाय. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी कोण आहे तर आय थिंक राहुल. राहुल त्या ठिकाणी होता आणि राहुल याच्या माध्यमातून थोडस मिसफिल्ड झाली. धावफलक 2 धावा या धावफलकात लागल्या जातात. आई माऊली नागले विरुद्ध गावदेवी नागले असा सामना या मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दरम्यान अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. तर 3 चेंडू टाकलेत तुषार याने आणि तुषार याने 1 चेंडू खेळलेला आहे. आदरणीय सन्मान्य कृष्णा लोखंडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पोमन विभागाचे. फलंदाज दरम्यान बाद झालाय आणि कृष्णा लोखंडे खूप खूप स्वागत आहे. तर मेघनाथ हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मेघनाथ आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या आयोजनामध्ये. या ठिकाणी आत्ताच आपण जर पाहिलं तर आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य श्री कृष्णा लोखंडे साहेब जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पोमन ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे. डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू सुद्धा आहेत. या आयोजकाला त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून लाभलंय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. दरम्यान जाऊया आपण मैदानाच्या बाजूने काय घडलंय तर तुषार याचा हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण जर्सी नंबर 45 त्या ठिकाणी कोण होता मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 4 वरती. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत कारण की सिमोन भोवर बाद झाला आणि तुषार परेड बाद झाला. 5 चेंडू आतापर्यंत. तुषार एक चांगला गोलंदाज आहे आई माऊली संघाचा. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत मला वाटतं कुंदन होता तिकडे. यस कुंदन चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या झाली ती 5. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी नागले संघाची धावसंख्या आहे 2 बाद 5.
कुणाल धुमाडा सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आलाय. बघा डोक्यावरती हात नक्कीच गेले होते. थोडासा फलंदाज या ठिकाणी वाचलाय की काय असं वाटतंय, कारण की कुणाल याच्या पहिल्याच चेंडूवरती थोडासा सरप्राईज झाला होता कुणाल हा सुद्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू. थोडासा नक्कीच कठीण परिस्थितीमधनं सध्या तरी प्रवास करत असताना गावदेवी स्पोर्ट्स नागले हा संघ आणि फलंदाजीला आपण जर पाहिलं तर कोण आहे समोर, तो म्हणजेच सतीश भोवर. दरम्यान कुणाल आणि याच्या माध्यमातून मिळवलं यश. फलंदाज बाद झालाय तो सतीश. क्वाट बिहाइंड विकेटच्या पद्धतीनं फलंदाज बाद. मी विनंती करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा विकेश खरपडे यांना. विकेश खरपडे यांचा एक मॅन ऑफ द मॅच आमच्याकडे राहिला आहे, तर आठवणीने तो घेऊन जायचा आहे. आपण बसला असाल तर ठीक आहे, मात्र नंतर लक्षात असू द्या. इकडे आम्हाला जी नावं दिली जातील, जे आयडीज दिल्या जातील त्याच आम्ही घेऊ. कारण चुकीचा जर आयडी एखादा दिला तर आम्हाला तुमचा जो एक्स्ट्रा प्लेअर आहे त्याने जो आयडी दिला तोच आम्ही या ठिकाणी लिहिणार आहोत. तर आता कोण आलाय? सतीश. दरम्यान अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. बघा जो गोलंदाज आहे कुणाल धुमाडा, चांगली बॉलिंग त्याने केली आतापर्यंत. एक जबरदस्त बघा कारण सांगितलं जाते की ज्या टोपे घालून येतात त्याच्यामुळे मला समजत नाही की कोण आहे नक्की. गावदेवी नागले संघाने या सूचनेकडे थोडस लक्ष द्यायला हवं. असो, दरम्यान हा पण एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो, मात्र इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. तुषार आला होता बॅटिंग वरती, जर्सी नंबर 72. धावफलक मात्र 2 पुढे सरकला गेला 7 वरती. 4 षटकांचा हा मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवलंय ही बारी, ती म्हणजेच आई गावदेवी नागले संघाची. दोन्ही एकाच परिसरातील संघ असल्यामुळे आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळू शकतं. यानंतर सामना जो असेल वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले म्हणजे कृष्णा लोखंडे यांना एक मॅच बघायला मिळू शकते. दरम्यान एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात आणि या 2 धावा बघा मागे आय थिंक त्या ठिकाणी सूरज होता. सूरज जर नसतात कदाचित धावा एक्स्ट्रा वाढल्या असत्या. धावफलक 9 धावा. दरम्यान सूरज बॉलिंग मार्क वर. तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय सूरज बीज. तिसरं षटक जो टाकण्यासाठी सूरज भेज आलाय.
त्याच्या अगोदर आपण धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत. सूरज त्याच्या समोर आहे तो म्हणजेच राहुल. शॉर्ट पिच बॉल, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू गेलाय वर. चेंडूच्या खाली शतरक्षक तुषार येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथे भरपूर प्रयत्न दोन खेळाडूंनी केला होता. मला वाटतं त्या ठिकाणी जो कुणाल होता आणि त्याच्या जोडीला होता जर्सी नंबर 78 आय थिंक तुषार. ऑफसाईडला शतरक्षण सजवलं गेलंय. लॉंग ऑफला एक शतरक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर जन डीपला शतरक्षक आहे. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रातला शतरक्षक चांगलं शतरक्षण करतोय. एक धाव पूर्ण झाली, एका धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 12. धावसंख्या 12 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. सध्या तरी आपण पाहिलं तर बराबर की टक्कर मैदान के अंदर असं म्हणावं लागेल. दोन्ही संघ एकाच गवतीला आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा गाव कप असतील किंवा मग इतर टुर्नामेंट असतील खेळले असतील. समोर जरी खेळले नसतील तरी सुद्धा एकमेकांचा खेळ त्यांना माहिती असेल. या ठिकाणी बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक एक धाव नक्कीच तोपर्यंत मिळेल. शतरक्षक त्या ठिकाणी होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13 वरती. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती लागले. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झाले आतापर्यंत. सूरज याचा पुढचा चेंडू. हा चेंडू आपण जर पाहिला वाईट बॉल, पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये आम्हाला डॅशिंग पर्सनॅलिटी अंपायर लाभलेले आहेत, ते म्हणजेच अजय चुमडा. काय जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये अजय यांच्या माध्यमातून केली गेली आहे अंपायरिंग करत असताना. आता मात्र चांगला कमबॅक आणि धावफलक थांबलेला आहे, तो म्हणजे 14 वरती. ईस्टर्नच्या मागे महेश उभा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं काल महेश यांनी या मैदानावरती मॅचेस पाहिलेल्या आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या खेळाडूंनी मॅचेस पाहिल्या असतील. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल, वाईट न धावफलक थोडासा पुढे सरकेल 15 वरती. सूरज एक मॅच अंपायरिंग या ठिकाणी नक्कीच त्यांनी सुद्धा केली आहे. त्याला सुद्धा या मैदानाचा अनुभव असेल आणि भरपूर टुर्नामेंट या मैदानावरती त्यांनी सुद्धा खेळलेल्या आहेत. त्यामुळे मी म्हणेन इथे चुका फार त्रासदायक ठरतील आई माऊली संघाला. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिकडे, मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धावेचा अवधी या ठिकाणी निर्माण केला गेला. एक धाव पूर्ण होते, धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक. ऑफसाइडच्या दिशेने चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकता. शतरक्षकाचा आटोकाट प्रयत्न, चेंडू झालाय फरार. धावा येत आहेत त्या 4. चौकार. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावफलक पाहू शकतो आपण कायम आहे, ते म्हणजे 21 वरती. शेवटचं षटक कुंदन पासमारे याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. कुंदनने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एक धाव दिले त्याने आतापर्यंत.
दरम्यान आता संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद राहुल. मी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य कृष्णाजी लोखंडे विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजून असेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए म्हणजे जितू बर्फ अँड कंपनी इथेच, आणि एका बाजून असेल तर म्हणजेच छापासा कौल झाला जितू याच्या माध्यमातून टॉस जिंकलाय तो म्हणजेच मंगलमूर्ती संघाने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. ब्लेसिंग स्टार सॉरी महेंद्र स्पोर्ट्स नागले संघ मिळाला. त्यानंतर ईगल स्पोर्ट्स नागले आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले असा सामना झाला. त्यामध्ये ईगल स्पोर्ट्स नागले संघाने महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाला पराभूत केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स
24 वरती. अर्थातच गावदेवी नागले संघ या ठिकाणी नाराज होणं लाजमी आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला गॅप मध्ये चेंडू टाकला. शतरक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. आदरणीय सन्मान्य सागरजी तुंबडा यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. धावफलक पुढे सरकला गेला 26. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे 4. सव्वीस धावा धावफलकावरती. आणि आता मात्र भीमर बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची तरी सुद्धा वाट पाहू आम्ही. बॅटला लागून आणि एक्स्ट्रा आहे का पंच? चांगला बॉल आहे की नो आहे? नो आहे. ओके, तर 5 धावा आल्यात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात 5 धावा आले. त्याचा अर्थ धावसंख्या किती झाली तर मॅच